नमस्कार मित्रांनो, स्पर्धा निधीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, हे लेक्चर क्रमांक 33 आहे. याच्यामध्ये आपण खूप महत्त्वाच्या 3 गोष्टींबद्दल चर्चा करणार किंवा 3 पॉईंटबद्दल चर्चा करणार आहे. त्यामधला पहिला म्हणजे जागतिक विकास म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम किंवा जागतिक आर्थिक मंचाने आता जाहीर केलेला जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे गणिताचा नोबेल समजला जाणारा एबेल किंवा आबेल पुरस्कार. आणि तिसरा म्हणजे आताच 2022 मध्ये 2 टप्प्यामध्ये खेळवण्यात आलेल्या आणि मध्य प्रदेश या संघाने जिंकलेल्या रणजी ट्रॉफी किंवा रणजी ट्रॉफी विषयी अजून काही माहिती, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल आणि याच्या अंतर्गत असलेल्या सब पॉईंटबद्दल आपण महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहे. त्यामुळे लेक्चर सगळं व्यवस्थित बघा, तुम्हाला नक्कीच नवीन काहीतरी शिकायला मिळेल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर कृपया जॉईन करून घ्या. तिथले प्रश्न अगदी व्यवस्थित त्या सोडवत चला, ते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आलं लक्षात? कुणाला नोट्स पाहिजे असेल तर या नंबरवर संपर्क साधा. तुम्हाला पूर्ण 50 लेक्चरच्या नोट्स फक्त नाममात्र शुल्क म्हणजे फक्त 100 रुपयात प्रोव्हाइड केल्या जातील. चला तर मित्रांनो, आता कुठलाही वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. चला तर मग सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आता मी सांगितल्याप्रमाणे आजचा आपला पहिला मुद्दा आहे जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक. आता जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक म्हणजे काय किंवा कशासाठी जाहीर केला जातो? तर बघा मित्रांनो, जे देश आहेत भारत म्हणजे जगामध्ये जे विविध देश आहे, या देशामध्ये प्रवासाला आणि पर्यटनाला यांच्या बाबतीत विशेष अशी कामगिरी कोणत्या देशाने केली आणि त्यांनी केलेल्या कामगिरीमध्ये मुळे त्यांच्या देशामध्ये पर्यटन हे अधिक सुलभ झाले, अशा प्रकारचे जे देश आहेत त्यांचा एक निर्देशांक किंवा क्रमवारी लावली जाते आणि त्या क्रमवारीनुसार जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक जाहीर केला जातो. आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम किंवा जागतिक आर्थिक मंच यांच्याकडून हा निर्देशांक जाहीर केला जातो. आणि या निर्देशांकाबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहे, तर त्या मुद्द्यांबद्दल आपण चर्चा करणार आहे. शॉर्ट बट स्वीट, सगळं जे व्यवस्थित प्रश्न आला त्याच्या बाहेर जाणार नाही, कारण आपल्याला वेळ कमी पुढं, तर बऱ्यापैकी मी सगळं गोष्टी डिटेलमध्ये घेतोय. पण जिथं आपल्याला गरज आहे त्या गोष्टी तिथेच आपण तितक्या प्रमाणात घेऊ, म्हणजे जेणेकरून आपले जास्तीत जास्त मुद्दे कव्हर होतील कमीत कमी वेळेत. आलं लक्षात? ओके. तर बघा मित्रांनो, हा कोणाकडून जाहीर केला जातो? तो जागतिक आर्थिक मंच. मी आत्ताच सांगितलं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. काय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे जागतिक आर्थिक मंच आहे. बघा मित्रांनो, याची स्थापना झालेली जानेवारी 1971 मध्ये. कधी? जानेवारी 1971 मध्ये. कशाची? जागतिक आर्थिक मंच. आणि याचं जे मुख्यालय आहे तर ते लक्षात घ्या, जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे याचं मुख्यालय आहे. जिनिव्हा स्वित्झर्लंड इथे याचं मुख्यालय. कशाचं? जागतिक आर्थिक मंच. आणि कशामुळे आपण अभ्यासतो? हे 1971 ला स्थापन झालेले. कशामुळे आपण याला बघितलं? कारण याने जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक जो आहे तो जाहीर करतं किंवा केलेला आहे 2021 म्हणजे 21चा निर्देशांक आहे 2022 मध्ये जाहीर केला. कारण डाटा कधीचा असेल? 21चा असेल. तर कधी जाहीर केला? तर 24 मे 2022. कधी? 24 मे 2022 ला त्याने जाहीर केला. कोणी? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हा द्विवार्षिक अहवाल आहे, म्हणजे 2 वर्षानंतर जाहीर केला जातो किंवा 2 वर्षांच्या माहितीनंतर जाहीर केला जातो. बरेच अहवाल वार्षिक असतात किंवा प्रत्येक वर्षाला ते जे आहे ते जाहीर केले जातात. पण हा जो जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक हा द्विवार्षिक अहवाल आहे, तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम करून जाहीर केला जातो. द्विवार्षिक अहवाल म्हणजे 2 वर्षानंतर जाहीर केला जातो. आता जे भारताचे स्थान काय? आता भारताचे स्थान म्हणजे काय किंवा भारताचे स्थान कशावर ठरवायचे? तर भारताचं प्रवास आणि पर्यटन याच्या संदर्भात विशेष कामगिरी भारताने केली, त्यामुळे भारतातलं पर्यटन हे अधिक सुलभ झालं. तर यावरून भारताची कामगिरी ठरवायची. असेच आपण बाकीच्या देशाची कामगिरी यावरूनच ठरवली. तर बघा मित्रांनो, भारताचे स्थान आहे 54वे. कितवं स्थान आहे? 54वे स्थान आहे. टोटल या अहवालात देशाचा समावेश किती? 117 देशांचा समावेश आहे. कशात? या जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकाच्या अहवालामध्ये 117. आणि त्याच्यापैकी भारताचं स्थान किती आहे? 54वे स्थान आहे. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बघा मित्रांनो, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की हा द्विवार्षिक अहवाल आहे. म्हणजे हा जर 2021 ला आता प्रकाशित झाला असेल किंवा आता त्यांनी जाहीर केलं असेल, तर याच्या अगोदर कधी जाहीर झालं असेल? 2019 ला. आणि 19 ला भारताचं स्थान होतं 46. 19 ला भारतात स्थान काय होतं? 46. मग मला तुम्ही सांगा, आता 19 ला 46 होतं आणि 2021 ला 54 झालं किंवा 54 झालं, तर आपलं स्थान घसरलं की आपण वधारलं? म्हणजे आपण चांगली कामगिरी केली की वाईट कामगिरी करतोय असं मला सांगा. तर मी तुम्हाला सांगतो, आपण वाईट कामगिरी केली. कारण 46 जे आहे तर ते आपली चांगली कामगिरी होती आणि 54 जी कामगिरी होती तर ती वाईट आहे. कारण आपण खाली घसरलो ना. जितकं 46च्या मागे होईल 1, 2, 3 कडे, तर तितकी आपली कामगिरी चांगली होईल. कारण टॉपचे देत असतात, त्यांच्या देशामध्ये सगळ्यात जास्त प्रवास आणि पर्यटन विकास झालेला आहे, म्हणून ते टॉपला आहेत. आपल्या इथं कमी विकास झाला 2019च्या तुलनेत. आता काय झालं असेल? साधी सोपी गोष्ट काय? कोविड-19 मुळे खूप जास्त याच्यावर इफेक्ट पडला. सगळ्याच देशांमध्ये असं झालं, त्याच्यात आपला पण नंबर लागतो. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्रथम 5 देश. आता प्रथम 5 देश कशानुसार? प्रवास आणि पर्यटन विकास कोणत्या देशामध्ये व्यवस्थित किंवा जास्त झालेल्या यानुसार 5 देश. ओके, ही गोष्ट इथे लक्षात की सगळ्यात महत्त्वाचं आहे जपान. काय?
जपान 1 नंबरला व्यवस्थित लक्षात ठेवा. 2 नंबरला अमेरिका, जपान, अमेरिका. 3 नंबरला स्पेन, 3 नंबरला स्पेन. 4 नंबरला फ्रान्स, 5 नंबरला जपान. आणि टोटल किती आहे 117 नंबरला चाड किंवा चाड हा देश 117 नंबरला. टोटल किती आहे 117. 1 नंबरला कोण जपान, 2 नंबरला अमेरिका, 3 नंबरला स्पेन, 4 नंबरला फ्रान्स आणि 5 नंबरला जर्मनी. आणि 117 देश 17 नंबरला कोण आहे चाद किंवा चाड. आणि मला सांगा मित्रांनो भारताचं स्थान किती आहे 117 पैकी 54. जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकानुसार भारताचे स्थान खालीलपैकी कितवे आहे 51, 52, 53, 54. कितवे 54. 2019 ला किती होते 46. किती अंकाने घसरण झाली जवळपास 46 जवळपास 8 अंकाने आपली काय झाली घसरण झाली. किती अंकाने 8 अंकाने आपली घसरण झाली. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा बघा मित्रांनो, भारत दक्षिण आशियाई देशामध्ये अव्वल आहे किंवा दक्षिण आशियामध्ये अव्वल आहे. आता हे जगाचं आहे पूर्ण बरोबर. फक्त आपण आशिया खंडाचा विचार केला बरोबर, आशिया खंडाचा विचार केला. आशिया खंडामध्ये दक्षिण आशियाचा विचार केला, दक्षिण आशिया खंड. ओके, आशिया खंडामध्ये दक्षिण आशिया खंड. तर त्या दक्षिण आशिया खंडामध्ये किंवा दक्षिण आशियामध्ये अव्वल स्थानी आहे कोण भारत. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो 2021च्या निर्देशांकाची मुख्य संकल्पना किंवा याची थीम काय होती, जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकाची थीम काय होती किंवा याचा उद्देश काय होता किंवा कोणत्या गोष्टीला समोर ठेवून हा बनवण्यात आला होता किंवा कोणत्या गोष्टी सुलभ व्हाव्यात, कोणत्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात त्यासाठी हा निर्देशांक काम करतो 2021चा. तर याची थीम होती शाश्वत आणि लवचिक भविष्यासाठी पुनर्बांधणी. काय व्यवस्थित लक्षात ठेवा 2021च्या जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकाची थीम खालीलपैकी ही होती. कोणती, शाश्वत व लवचिक भविष्यासाठी पुनर्बांधणी. काय शाश्वत व लवचिक भविष्यासाठी पुनर्बांधणी ही थीम इथे व्यवस्थित लक्षात घ्या. आलं लक्षात, पाठच झालं सगळ्या गोष्टी. एकदा फास्टमध्ये रिवाईज करतो. बघा मित्रांनो जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक जो आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम किंवा जागतिक आर्थिक मंचाने जाहीर केलेला आहे. कधी 24 मे 2022ला. जागतिक आर्थिक मंचाची स्थापना झालेली जानेवारी 1971. मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड. यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे 117 देशांपैकी 54वा क्रमांक आहे. 2019ला किती होता भारताचा क्रमांक 46वा होता. हा द्विवार्षिक अहवाल म्हणजे दर 2 वर्षांनी हा जाहीर केला जातो. ही येथे गोष्ट व्यवस्थित लक्षात. त्यानंतर याचे पहिले 5 देश कोणते आहे, जपान, अमेरिका, त्याच्यानंतर स्पेन, फ्रान्स, जर्मनी आणि शेवटी 117 नंबरला चाड. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. दक्षिण आशियामध्ये भारत अव्वल स्थानी आहे आणि याची थीम आहे शाश्वत व लवचिक भविष्यासाठी पुनर्बांधणी 2021च्या अहवालाची. मला असं वाटतं मला सगळ्या गोष्टी अगदी अचूकरित्या कळाल्या असतील असं गृहीत धरून मी पुढे चालतो. आता बघा मित्रांनो, आता एक मुद्दा कळाला, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू झाले, प्रश्न आला त्याच्यावर तर त्याच्या बाहेर जाणार नाही एवढं मला कन्फर्म माहिती. बघा मित्रांनो आबेल पुरस्कार, या पुरस्काराला एबेल पुरस्कार असं पण म्हटलं जातं. काय एबेल पुरस्कार किंवा आबेल पुरस्कार, काही जरी आलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही अजिबात. ओके, आबेल पुरस्कार किंवा एबेल पुरस्कार कशाला, हे आबेल पुरस्कार किंवा एबेल पुरस्कार असं पण म्हटलं जातं. आता तुम्हाला जी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो म्हणजे तुमच्या लगेच व्यवस्थित लक्षात येऊन जाईल की आपल्याला नेमकं काय शिकायचं या मुद्द्यामध्ये. पहिला मुद्दा इथे व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो, एबेल किंवा आबेल पुरस्कार हा गणितातील नोबेल पुरस्कार मानला जातो. एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. आणि दुसरा मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या, गणिताच्या क्षेत्रात विशिष्ट किंवा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. एवढी 1-2 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्या 2 गोष्टी जर तुमच्या व्यवस्थित लक्षात आल्या तुम्हाला लक्षात येईल की आता गणिताच्या क्षेत्रात कोणतरी विशिष्ट कामगिरी केलेली त्याला हा पुरस्कार मिळाला ना आपल्याला पुरस्काराबद्दल काहीतरी माहिती बघायची, बस एवढंच. बघा मित्रांनो आवृत्ती ही 20वी म्हणजे हा 20वा आहे. 20वा म्हणजे जवळपास 2003ला, मी सांगतो खाली असेल कुठेतरी, 2003ला हा सुरू झालेला आहे. कधी 2003ला हा सुरुवात झालेला आहे. म्हणजे हा कितवा आहे आता 2022चा 20वा जो आहे तो आबेल किंवा आबेल पुरस्कार. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. कोणाला मिळाला बरोबर, आता कोणाला तरी मिळालंच असेल तर डेनिस पार्नेल सुलिव्हन. कोण, डेनिस पार्नेल सुलिव्हन, अमेरिकन गणिततज्ञ. आता ऑब्वियस पहिली तर गोष्ट इथं फिक्स आहे की हे कोण असणार, गणिततज्ञ असणार. कारण हा आबेल किंवा एबेल पुरस्कार कशासाठी दिला जातो, फक्त आणि फक्त गणितामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या, गणिताच्या क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्याच व्यक्तीला दिला जातो. मग मला सांगा डेनिस पार्नेल सुलिव्हन हे काय असणार, अमेरिकन गणिततज्ञ किंवा गणिततज्ञ आहे किंवा अमेरिकन गणिततज्ञ. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. खालीलपैकी 2022चा एबेल किंवा आबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला, कोण, हे नावच व्यवस्थित लक्षात ठेवा. कोण, डेनिस पार्नेल आणि सुलिव्हन. आणि हे कोणत्या देशाचे होते हे व्यवस्थित लक्षात घ्या. कोणत्या, अमेरिका. व्यवस्थित लक्षात ठेवा. डेनिस पार्नेल सुलिव्हन कोणत्या देशाचे होते, अमेरिका. ही गोष्ट इथे व्यवस्थित लक्षात घ्या. आलं लक्षात. त्याच्यानंतर कशासाठी, आता विशेष म्हणजे आणि कशासाठी की गणिताच्या क्षेत्रात विशिष्ट अशी कामगिरी केलेली, बस एवढंच. आता विशेष आपल्याला लक्षात घ्यायची गरज नाही. फक्त एक शब्द इथे लक्षात ठेवा, टोपोलॉजी.
हे गणिताची एक ब्रँच आहे किंवा मॅथमॅटिक्स टोपोलॉजी इज अ ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स किंवा गणिताची एक ब्रँच आहे टोपोलॉजी. हे एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. टोपोलॉजी शब्द तुम्हाला जर काही विचारलं त्यांच्याबद्दल तर टोपोलॉजी हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. हे बाकी आपल्याला इतकं महत्त्वाचं नाही तरी पण सांगतो. टोपोलॉजीच्या क्षेत्रात विशिष्ट अर्थाने किंवा व्यापक अर्थाने विशेषतः बीजगणिते आणि भौमितिक गतिशील पैलूबद्दलच्या काही महत्त्वपूर्ण योगदानासाठी म्हणजे टोपोलॉजी अंतर्गत जे बीजगणित आणि भौमितिक गतिशील पैलू आहे त्याच्याबद्दल त्यांनी काहीतरी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. तर त्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना आबेल किंवा एबेल पुरस्कार 2022ला मिळालेला. यांच्या पूर्ण डिटेल्सचं खूप मोठं ते कार्य आहे. इतका वेळ आपल्याला इथं घालणं योग्य पण नाही. फक्त एवढं लक्षात टोपोलॉजीच्या क्षेत्रात म्हणजे मॅथमॅटिक्सची एक ब्रँच टोपोलॉजी याच्या क्षेत्रात त्यांनी विशिष्ट असे पैलूंबद्दल छोट्या छोट्या पैलूंबद्दल काम केलं आणि म्हणून त्यांना एबेल किंवा आबेल पुरस्कार मिळाला. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. आलं लक्षात. त्याच्यानंतर आपण आबेल पुरस्काराबद्दल काही गोष्टी बघूयात मित्रांनो. बघा, गणिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. हे मी ऑलरेडीच तुम्हाला सांगितलं की आबेल किंवा एबेल जो पुरस्कार आहे तर तो गणिताच्या क्षेत्रात विशिष्ट किंवा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीलाच दिला जातो. आलं लक्षात. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो 2003 पासून दिला जातो. मी तुम्हाला इथेच सांगितलं की ही 20वी आवृत्ती म्हणजे 2022चा पुरस्कार कितवा आहे? 20वा पुरस्कार आहे आणि हा दिला जातो कधीपासून? 2003 पासून. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो मी परत एक गोष्ट तुम्हाला अगोदरच सांगितली. गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो कारण गणितातील नोबेल पुरस्कार म्हणजे गणितामध्ये विशिष्ट असा शोध लावणे किंवा विशिष्ट असं उल्लेखनीय कार्य करणे तर जे आहे तर त्याच्यामुळे याला नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. ते नोबेल पुरस्कारात जे विशिष्ट असे 6 क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये विशिष्ट अशी कामगिरी केल्यानंतर नोबेल पुरस्कार मिळतो. त्याचप्रमाणे गणितामध्ये विशिष्ट अशी कामगिरी किंवा विशिष्ट असा शोध लावल्यानंतर विशिष्ट असा शोध लावल्यानंतर किंवा गणितामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोणता पुरस्कार मिळतो? आबेल किंवा एबेल. आलं लक्षात. म्हणून त्याला गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर कोणाकडून दिला जातो? ऑब्वियस आता माहिती पाहिजे आपल्याला कोणाकडून दिला जातो. तर हा नॉर्वे या देशाकडून दिला जातो किंवा नॉर्वेचा जो राजा आहे त्याच्या हस्ते दिला जातो. नॉर्वेच्या संसदेकडून किंवा नॉर्वे या देशाकडून दिला जातो. तर का दिला जातो? तर बघा मित्रांनो इथं एक नाव लिहिलंय मी, नील्स हेनरिक एबेल. हे जे होते हे ना नॉर्वेचे महान गणित तज्ज्ञ होते. नॉर्वेचे महान गणित तज्ज्ञ कोण? नील्स हेनरिक एबेल. बरोबर. आणि यांच्या सन्मानार्थ किंवा यांच्या स्मरणार्थ नॉर्वेकडून किंवा नॉर्वेच्या राजाकडून हा पुरस्कार दिला जातो. आलं लक्षात. कशानुसार? नील्स हेनरिक एबेल हे जे ते नॉर्वेचे एक महान गणित तज्ज्ञ होते आणि यांच्या स्मरणार्थ जे तो नॉर्वेच्या राजाकडून किंवा नॉर्वे या देशाकडून किंवा नॉर्वेच्या संसदेकडून नॉर्वेच्या राजाच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो. कोण? एबेल किंवा आबेल पुरस्कार. याचं स्वरूप आहे 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर म्हणजे 7.5 मिलियन नॉर्वेजियन क्रोनर जे आहे तर याचं स्वरूप आहे. कशाचं स्वरूप आहे? आबेल किंवा एबेल पुरस्काराचं स्वरूप आहे. म्हणजे काय? आता कोणाला मिळाला हा? डेनिस पार्नेल सुलिओन. तर मग यांना या पुरस्काराचं स्वरूप किंवा पुरस्कार मिळाला म्हणून किती रुपये मिळाले असतील? तर 7.5 दशलक्ष 7.5 मिलियन नॉर्वेजियन डॉलर. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. मला असं वाटतं तुम्हाला आबेल पुरस्काराबद्दल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित त्या कळाल्या असतील. सगळ्या गोष्टी अगदी पाठ झाल्या असतील. चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो आपला तिसरा मुद्दा आहे रणजी कसोटी क्रिकेट स्पर्धा 2022. व्यवस्थित लक्षात घ्या. भारतातल्या महत्त्वपूर्ण प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा किंवा कसोटी क्रिकेट स्पर्धा आहे. आपल्याला याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. प्रश्न रणजी ट्रॉफीवर पण विचारला जातो कारण भारतातल्या महत्त्वाच्या राष्ट्रीय लेवलच्या ज्या आहेत तर त्या क्रिकेट स्पर्धा राष्ट्रीय लेवलच्या म्हणजे का ह्या फक्त भारताअंतर्गतच खेळवल्या जातात. आलं लक्षात. त्याच्यामुळे राष्ट्रीय लेवलच्या बाकी गोष्टी तुम्हाला आता लक्षात येतील. बघा मित्रांनो याची आवृत्ती 87वी. आता आवृत्ती म्हटल्यानंतर काय? ही स्पर्धा आहे 87वी. आलं लक्षात. जवळपास ही 1934-35ला याची सुरुवात झालेली. कधी? 1934-35ला. आणि तेव्हापासून जी आवृत्ती जी आहे आता 2022ची तर ही कितवी आहे? 87वी आवृत्ती. ही व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो याचा कालावधी. आता विशेष म्हणजे काय? 2 टप्प्यात खेळवण्यात आले. ही गोष्टी इथे व्यवस्थित लक्षात घ्या. किती टप्प्यात खेळवण्यात आल्या? 2 टप्प्यात खेळवण्यात आले. 2 टप्प्यात खेळवण्यात आले म्हणजे काय? अगोदर सुरुवात झाली, थोडा वेळ चालला, त्याच्यानंतर थोडा गॅप पडला आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्यांदा त्याच अर्ध्या झालेल्या स्पर्धा पुढे कंटिन्यू करण्यात आल्या. म्हणून आपण त्याला असं म्हणायचं की त्या 2 टप्प्यात घेण्यात आल्या. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. आणि तो आपल्याला कालावधी पण माहिती असणं गरजेचं आहे. 17 फेब्रुवारी ते 15 मार्च 2022 आणि 6 जून ते 26 जून 2022 म्हणजे 2022च्या 17 फेब्रुवारी ते 15 मार्च हा एक कालावधी आणि 6 जून ते 26 जून हा एक कालावधी. म्हणजे 2 टप्प्यात घेण्यात आल्या म्हणजे 2 कालावधी असतील. एक तर पहिला कालावधी व्यवस्थित लक्षात घ्या. एक काय 17 फेब्रुवारी ते 15 मार्च आणि दुसरा 6 जून ते 26 जून अशा 2 कालावधीमध्ये किंवा 2 टप्प्यामध्ये घेण्यात आल्या. ही गोष्ट इथे व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो एकूण सहभागी संघ 38. आता व्यवस्थित लक्षात घ्या. आता ही जी स्पर्धा आहे
रणजी क्रिकेट स्पर्धा जी आहे तर ही राष्ट्रांतर्गत किंवा आपल्या भारत देशांतर्गत भारत देशातले विविध ते राज्ये किंवा विभागे किंवा या विभाग किंवा राज्याच्या वेगवेगळ्या त्या आहेत तर टीम्स ज्या आहेत किंवा टीमा आहेत त्या एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये हा सामने किंवा हे रणजी क्रिकेट स्पर्धा खेळली जाते. त्याच्याबद्दल बाकी गोष्टी मी व्यवस्थित तुम्हाला सांगतो. एकूण सहभागी संघ किती होते? 38. आता बघा मित्रांनो, याच्याबद्दल आता ती 2022ची रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा ही मी दिलेलं आहे. आता 2022 बद्दल बरीच माहिती, खालची माहिती कधी 2022 बद्दल ही वरची आणि खालची माहिती कशी दिलेली 2022. आपण काय करू, ही रणजी क्रिकेट ट्रॉफी जी आहे तर हिच्याबद्दल अजून काही गोष्टी माहिती करून घेऊ. आलं लक्षात? हिच्याबद्दल आपण काही माहिती गोष्टी करून घेतल्या की ह्या गोष्टी तुम्हाला समजायला सोप्या जातील. आता ज्याला क्रिकेट माहिती त्याला हे पटापट लक्षात येत असेल मी काय बोलतोय, म्हणजे एकदम व्यवस्थित त्याला बऱ्यापैकी कळतच असेल स्पष्टपणे की मला काय बोलायचं आहे. पण ज्याला क्रिकेट आता प्रत्येकालाच असणं, क्रिकेट आवडत असणं किंवा माहिती असणं काही असं कंपल्सरी नाही. त्याच्यामुळे आपण अगोदर या स्पर्धेविषयी थोडीशी माहिती करून घेऊ, मग याच्याकडे येऊ. आलं लक्षात? ओके, तुम्हाला समजायला सोपं जाईल. आलं लक्षात? बघा मित्रांनो, आपण रणजी क्रिकेट स्पर्धेविषयी काही गोष्टी लक्षात घेऊ. बघा मित्रांनो, भारतातील राज्यस्तरीय व विभागीय क्रिकेट संघाच्या, म्हणजे राज्यस्तरीय म्हणजे काय, जे स्टेट्स आहे किंवा विभाग आहे, तर या क्रिकेट संघाच्या दरम्यान होणारी प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा, एवढंच लक्षात द्या, बाकी काहीच डोकं लावू नका. भारताअंतर्गत खेळवली जाणारी एक राष्ट्रीय स्पर्धा आहे. कोणती? रणजी क्रिकेट स्पर्धा, रणजी क्रिकेट कसोटी स्पर्धा. आणि कसोटी याच्यात खेळली जाते, व्यवस्थित लक्षात घ्या. आलं लक्षात? कसोटी याच्यामध्ये खेळली जाते. 3 असतात. काय? ODI म्हणजे एक दिवसीय, ODI वन डे इंटरनॅशनल होईल, एक दिवसीय, T20 आणि कसोटी. तरी कसोटी श्रेणीमध्ये खेळली जाते, व्यवस्थित लक्षात. कसोटी प्रकारामध्ये खेळली जाते, ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. आलं लक्षात? त्याच्यानंतर याच्यात टोटल संघ आहे 38. किती? 38. आणि हे संघ जे 28 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश या मिळून हे 38 संघ आहे. 28 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश यांच्या मिळून 38 संघ तयार झाले आणि 38 संघाने यामध्ये भाग घेतात किंवा यामध्ये भाग घेतलेला आहे. ही गोष्ट इथं व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, रणजित सिंह यांच्या नावावरून रणजी ट्रॉफी हे नाव पडलं. आता प्रश्न पडतोय, पण रणजी ट्रॉफीचं असं का म्हणतात, त्याला रणजी ट्रॉफी असं का म्हणतात? तर रणजित सिंह यांच्या नावावरून जे आहे तर रणजी ट्रॉफी असं याला नाव पडलं. मग रणजित सिंह कोण होते म्हणून डायरेक्ट रणजी, भारतातल्या एका महत्त्वाच्या कसोटी स्पर्धेला, अतिशय महत्वाच्या स्पर्धेला रणजित सिंह यांचं नाव दिलं. होते कोण रणजित सिंह? तर बघा मित्रांनो, नवानगर नावाचं स्टेट होतं. नवानगर कुठे? गुजरातमध्ये. GJ म्हणजे काय? गुजरातमध्ये नवानगर नावाचं स्टेट होतं. आणि नवानगर नावाच्या स्टेटचे महाराजा होते कोण? रणजित सिंह. कोण? रणजित सिंह. आणि भारताकडून किंवा भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा व्यक्ती म्हणून रणजित सिंह यांना हे केलं जातं. हे नवानगर किंवा गुजरात राज्य होतं, त्या राज्यातले एक महाराजा होते या राज्याचे, आणि भारतातला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा व्यक्ती म्हणून रणजित सिंह हे आहेत. कोण? भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे व्यक्ती कोण आहे? रणजित सिंह. आणि या रणजित सिंह यांनी पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले व्यक्ती भारताचे, आणि म्हणून यांच्या स्मरणार्थ किंवा यांच्या नावावरून याला रणजी ट्रॉफी असं नाव देण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? आलं क्लिअर? ओके. आता त्याचा आयोजक कोण होतो? BCCI. आता BCCI बद्दल मी मागच्याच लेक्चरमध्ये बऱ्याच गोष्टी व्यवस्थित सांगितल्या की BCCI म्हणजे काय. द बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इंडिया याची स्थापना झालेली 1928ला. ओके. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळ किंवा मंडळ आहे कोणतं? BCCI. आणि याचा आयोजक कोण आहे? BCCIच. आलं लक्षात? कशाचा आयोजक? रणजी क्रिकेट स्पर्धेचा. आता मी तुम्हाला IPL हा मुद्दा शिकवताना किंवा 15व्या IPL स्पर्धा शिकवताना तुम्हाला BCCI बद्दल सगळं व्यवस्थित सांगितलं, आणि त्यावेळेस पण मी तुम्हाला BCCI भारतीय क्रिकेट नियामक महामंडळ बद्दल काही गोष्टी सांगितलेल्या. याची सुरुवात झालेली 1934-35. कशाची सुरुवात? तर या रणजी ट्रॉफीची सुरुवात कधी झालेली? 1934-35. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रथम विजेता संघ मुंबई. ही गोष्ट व्यवस्थित म्हणजे मुंबई असंख्य वेळेस जिंकला, किती वेळेस जिंकला ते पण मी सांगतो. पण मुंबईने आतापर्यंत अधिराज्य गाजवलेलं कशावर? रणजी ट्रॉफीवर. तर प्रथम विजेता संघ मुंबई. म्हणजे कधी? 1934-35ला याची सुरुवात झाली, आणि 34-35ला कोण जिंकला असेल? मग मुंबई. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. सर्वाधिक वेळा विजेता मुंबई 41. म्हणजे मला सांगा मित्रांनो, मी तुम्हाला अगोदर सांगितले आवृत्ती किती होती? 87. आता 2022 मध्ये खेळवली गेली, आणि मग 41 वेळा मुंबईच विजेता आहे. म्हणजे 87 पैकी 41 वेळा विजेता कोण आहे? मुंबईच विजेता आहे. आणि प्रथम विजेता पण कोण आहे? मुंबई. ही इथे गोष्ट लक्षात ठेवा. मलाच वाटतं तुम्हाला एक कॉमन जे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे, जास्त आपण डिटेल चर्चा करणार नाही, कारण आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दल आपण व्यवस्थित चर्चा करूयात आणि केली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी व्यवस्थित लक्षात आल्या असतील. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता थोडंसं इकडे येऊ आपण.
आता हे रणजी ट्रॉफी विषयी काही माहिती बघितली. आता 2022 मध्ये जी 87 रणजी ट्रॉफी खेळवली गेली किंवा रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळवली गेली तर त्याच्याबद्दल आपण काही माहिती बघूयात. आता मी तुम्हाला सांगितलं आवृत्ती किती होती 87. 17 फेब्रुवारी ते 15 मार्च हा पहिला कालावधी आणि 6 ते 26 जून 2022 हे 2 टप्पे, म्हणजे अशा 2 टप्प्यामध्ये खेळवण्यात आली. हे 2 मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं. एकूण सहभागी संघ 38 सांगितलं. 28 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांचे मिळून किती संघ आहे? 38 संघ आहे. राज्य आणि विभाग याच्यानुसार त्याचे वेगवेगळे नावं असतात आणि त्याच्यानुसार त्याचे किती संघ आहेत? 38 संघ याच्यामध्ये भाग घेतात किंवा भाग घेतलेला आणि याचा विजेता ठरलेला आहे मध्य प्रदेश. व्यवस्थित लक्षात ठेवा. 2022च्या रणजी क्रिकेट स्पर्धेचा विजेता खालीलपैकी कोण आहे? कोण? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश संघ व्यवस्थित लक्षात घ्या. आणि उपयोजित आहे मुंबई. आता मुंबईचं आपण भरपूर वेळेस बघितलं की 87 पैकी 41 वेळेस मुंबईने जिंकलेली, म्हणजे अधिराज्य गाजवलेले. त्याच्यानंतर 1934-35 जी प्रथम स्पर्धा झाली ती पण मुंबईनं जिंकलेली आहे आणि 2022चा उपविजेता पण मुंबईचे. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर मध्य प्रदेशने पहिल्यांदाच विजयी ठरला. मध्य प्रदेश संघाने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकलेली 1934-35 पासून, म्हणजे आतापर्यंत जे झालं तर मध्य प्रदेशने पहिल्यांदाच विजयी ठरलेला आहे. सुरुवात झालेली 1934-35ला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा 2022ला जिंकली मध्य प्रदेशने आणि मध्य प्रदेश हा पहिल्यांदाच विजयी ठरलेला आहे. ही गोष्ट इथे व्यवस्थित लक्षात घ्या. अंतिम सामन्याचे ठिकाण एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू कर्नाटक. एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू कर्नाटक इथे अंतिम सामन्याचं ठिकाण जे आहे तर ते होतं. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. सामनावीर शुभम शर्मा. ऑब्वियस मध्य प्रदेश संघाचा असणार. एमपी म्हणजे काय? मध्य प्रदेश. सामनावीर कोण? शुभम शर्मा. आणि मालिकावीर जो आहे तो सरफराज खान मुंबई. सामनावीर म्हणजे काय की जे शेवटचा सामना जो असतो ना त्या सामन्यात विशेष अशी कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला सामनावीर हा पुरस्कार घोषित केला जातो किंवा सामनावीर म्हणून गौरविलं जातं. आणि मालिकावीर म्हणजे काय की पूर्ण सिरीजमध्ये, आता ही जर इतक्या कालावधीत इतक्या मॅचेस खेळवल्या गेल्या म्हणजे पूर्ण सिरीज असणार, खूप मॅचेस झाले असणार, तर या सगळ्या मिळून विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला मालिकावीर असं, पूर्ण मालिका किंवा पूर्ण सिरीज, तर याला मालिकावीर असं घोषित केलं जातं. आणि मालिकावीर कोण याचा? सरफराज खान. आणि सामनावीर कोण आहे? शुभम शर्मा. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा मित्र कर्णधार. आता कर्णधार आपल्याला दोन्ही टीमच्या माहिती असणं गरजेचं आहे. मध्य प्रदेशचा कारण माहिती असणं गरजेचं आहे कारण तो संघ विजेता ठरलेला आहे. कोण आहे? आदित्य श्रीवास्तव. कोण? आदित्य श्रीवास्तव. आणि मुंबईचा आहे पृथ्वी शॉ. ह्या 2 गोष्टी इथे लक्षात घ्या. कर्णधार कोण आहे? मध्य प्रदेशचा आदित्य श्रीवास्तव आणि मुंबईचा कर्णधार कोण होता? पृथ्वी शॉ. ह्या 2 गोष्टी इथे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर अजून एक एक्स्ट्रा पॉईंट सांगतो. जे मध्य प्रदेशचे कोच होते, प्रशिक्षक कोच, तर ते होते चंद्रकांत पंडित. कोण होते? मध्य प्रदेश संघाचे कोच किंवा प्रशिक्षक चंद्रकांत पंडित. हे नाव इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. गरज नाही पण एक्स्ट्रा माहिती म्हणून लक्षात ठेवा. मला असं वाटतं तुम्हाला याच्याबद्दल सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात आल्या असतील. चालायचं पुढं. ओके. आता संभाव्य प्रश्न बघूयात. तुम्ही सांगा पटापट उत्तर मला. आता 2022ची 2 टप्प्यात सांगितलं मी तुला. 2 टप्प्यात घेण्यात आलेली 17 फेब्रुवारी 15 मार्च आणि 6 जून ते 26 जून अशा 2 टप्प्यात घेण्यात आली. हे तुम्हाला सांगितलंय मी. ओके. घेण्यात आलेली 87वी रणजी क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? आता 87 1934-35 याची सुरुवात झाली तेव्हापासून ही 2022ची कितवी स्पर्धा आहे? 87वी रणजी क्रिकेट स्पर्धा आहे. आता मला सांगा कोणत्या संघाने जिंकली? साधा सोपा प्रश्न आहे, जास्त मी काही अवघड प्रश्न घेतलेले नाही. मला स्पष्टपणे तुम्हाला उत्तर आलं असेल. कोणता? मध्य प्रदेश. एक्स्ट्रा डोकं लावायची गरज नाही. डेनिस पार्नेल सुलिव्हन. आता हे तुम्ही सांगायचं. डेनिस पार्नेल सुलिव्हन यांना 2022चा 20वा आबेल पुरस्कार मिळाला. ते खालीलपैकी कोणत्या देशाचे आहेत? आता प्रश्न याच्यात आपल्याला किती माहिती मिळाली? प्रश्नामध्ये मी काय करतो, जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला, म्हणजे उत्तरात प्रश्नात बऱ्यापैकी माहिती कव्हर झालेली असेल. डेनिस पार्नेल सुलिव्हन. आता हे आपल्याला एवढं कळालं की यांना आबेल पुरस्कार मिळाला की एबेल पुरस्कार मिळाला 2022चा आणि तो 20वा होता. हे पण मिळालं. आणि ते कोणत्या देशाचे? आता ही तिसरी माहिती आपल्याला मिळणार आहे. तर तुम्ही सांगा. नॉर्वे, इंग्लंड, जर्मनी, अमेरिका. सांगा. अमेरिका या देशाचे आहेत. मला असं वाटतं तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या कळाल्या असतील. आलं लक्षात? मी तिन्ही पण मुद्दे सांगितले. तिन्ही पण मुद्दे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केले. तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित बघितलं असेल तर सगळ्या गोष्टी अगदी अचूकरित्या कळाल्या असतील. टेलिग्रामवरील प्रश्न पण तितक्याच तन्मयतेने आतुरतेने सोडवत चला, व्यवस्थित लक्षात ठेवत चला. मी सांगतोय त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवत चला. पण त्याच्यानंतर नोट्स आपल्या रिवाईज करत चला, छोट्या छोट्या गोष्टी करत चला आणि बाकी विषयाचं पण रिव्हिजन करत चला. काही अडचण आली तर मला बिंदास सांगायचं, फोन वगैरे करायचं. खूपच जास्त हे असलं तर, नाही तर असेल तर तुम्ही मॅसेज वगैरे करून पण सॉल्व्ह करू शकता. आलं लक्षात? थांबायचं मग. थँक्यू.